मागील 15 दिवसामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना, जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना सरकारने विविध योजना ज्या समोर आणल्या सरकार जनतेसाठी, त्या जनतेपर्यंत आम्ही घेऊन जात होतो. लाडकी बहीण योजना असेल, सर्वात महत्त्वाचा आपल्या भागामध्ये जो शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूससाठी जी सरकारने योजना घोषणा केली होती, त्याच्यामध्ये 5,000 रुपये अशी जी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना त्या ठिकाणी देत होती, त्याची माहिती आम्ही समोर देतो. आणि हा प्रवास करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं, लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने, सर्वात चांगल्या पद्धतीने लोकांची, आमच्या भगिनींची नोंदणी ही आपल्या लातूर जिल्ह्यात झाली आणि त्याच्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये पण चांगल्या पद्धतीची नोंदणी झाली. आणि या सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, सरकारच्या तिन्ही प्रमुखांनी त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पूर्वी सर्वांच्या खात्यावर भगिनींसाठी ओवाळणी म्हणून जवळपास 3,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं. जसं ही महत्त्वाची एक योजना आपल्याला समोर दिसते, पण आपला मी व्यक्तिशः ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काही महत्त्वाचे विषय समोर आले. त्यातला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले आणि तेही अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता ते जमा होणं चालू झालं. त्यामुळं ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी की महाराष्ट्र शासनाचा प्रधानमंत्री सन्मान योजनेतला जो हिस्सा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे आणि 5,000 जे सोयाबीन आणि कापसाच्या मधला जो फरक होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे, अशा हे दोन महत्त्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून झाले. आता जो दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे, पहिला विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारात सरकारने घोषणा केलेले सगळे अनुदान हे जमा होत आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहेत आणि तेही पैसे लवकरात होतो. दुसरा विषयाच्या अनुषंगाने मागच्या आपण पाहिलं की निलंग्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहायला चालू झाले. या मतदारसंघामध्ये आपण मागच्या म्हणजे 2001 पासून आपण या ठिकाणी काम करतो. 2004ला पहिल्यांदा आमदार झालो आणि आज आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आणि कोणत्याही निवडणुकीला समोर जाण्याच्या पूर्वी, निर्णय आपण काही करण्याच्या पूर्वी, आपण आजपर्यंत मागच्या राजकीय पूर्ण आयुष्यामध्ये कोणताही निर्णय आपण जनतेच्या मनाने आपण निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या निर्णयाप्रमाणे आपण पुढे जातो. ह्याही वेळेस आपण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या. त्या बैठकीमध्ये जनतेचा कौल आपण घेतला, जनतेसोबत संवाद त्या ठिकाणी केला आणि जवळपास 15 बैठका झाल्यानंतर आपण निलंगा विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी एकत्रित बोलवलं. प्रदेशाला त्याची सूचना दिली. प्रदेशाकडनं आमच्या कोर टीमचे सदस्य माननीय रामभाऊजी शिंदे, राम शिंदेजी या ठिकाणी आले आणि त्याच्यातून खाली जो कौल जनतेने आपल्याला दिला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही अभिमानाची गोष्ट आहे की निलंगा विधानसभेतल्या सर्व आमच्या सोबतच्या सहकार्यांनी सोबत, आम्ही त्यांच्यासोबत, आम्ही काय कुणी नेता कार्यकर्ता असं म्हणून नाही, पण परिवार म्हणून, कुटुंब म्हणून निलंगा विधानसभेमध्ये काम करतोय. आणि ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमताने त्या ठिकाणी सांगितलं की विधानसभेला आपल्याला समोर जायला पाहिजे, भैयांनी निवडणूक लढायला पाहिजे. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या या सूचनेला, ह्या आदेशाला घेऊन आपण असं ठरवलं की बाबा, ज्यावेळेस आपण लोकांसमोर जातो, जनतेने जरी आपल्याला कौल दिला की आपल्याला विधानसभेला समोर जायचं आहे, त्याचसोबत मागच्या 20 वर्षामध्ये, मागच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण जे काही काम केलं असेल
ह्या कामाची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे, त्यांना माहिती देणं. आणि ज्या जनतेने आपला खऱ्या अर्थाने जो सन्मान केला तो खरा सन्मान जर कुणाचा असेल तर तो जनतेचा सन्मान आहे. आणि जनतेच्या सन्मानामध्ये आपण एक पदयात्रा, जनतेच्या आशीर्वादामुळे आपण या ठिकाणी काम करू शकतो. जे विकास आपल्या भागामध्ये खेचून आणता आले हे जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला खेचून आणता आले आणि त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून आपण एक जनसन्मान पदयात्रा म्हणून अशी घोषणा केली आणि त्या यात्रेच्या माध्यमातून जवळपास आपल्या विधानसभा मतदारसंघातील 101 गावांपर्यंत आपण यात्रेच्या माध्यमातून थेट व इनडायरेक्टली आपण त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि यात्रेचं मुख्य उद्देश हेच असणार आहे, ज्यांच्यामुळं आपण या पदावर काम करतोय, ज्या आशीर्वादामुळं आपल्याला हे पद मिळालेलं आहे, जिथे आपल्याला काम करायची संधी मिळालेली आहे, या संधीतून आपण जनतेची काय सेवा करू शकलोय ही माहिती जनतेपर्यंत देणं, जनतेचा आशीर्वाद घेणं, पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद घेणं ही भूमिका आमची या ठिकाणी ठरली. त्यामुळं 24 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही आपल्या सर्वांना माहिती आहे आपलं सर्वांचं शक्तीस्थळ बळस्थळ हे म्हणजे माखणी आहे हनुमंतरायाचं. तिथून आपली ही जनसन्मान पदयात्रा आपण सकाळी 10 वाजताचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ही पदयात्रा तिथून सुरुवात होणार आहे. सर्व गावं करत करत परत शेवटी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपलं कुलदैवत निलंग्याचं ग्रामदैवत या ठिकाणी ह्या यात्रेचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे. तर माझी विनंती असेल की आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण सर्वांनी साथ दिलेलीच आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वाद आजपर्यंतच्या पूर्ण प्रवासात राहिलेलं आहे. ह्याही प्रवासामध्ये जिथं जेवढं शक्य असेल, जिथं जसं जमल, जिथं ज्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पोहोचता येईल, जिथं सोबत आपल्याला चलता येऊ शकतं. ही यात्रा म्हणजे पदयात्रा म्हणजे फक्त आपण निघालोय गावातल्या चक्कर गेले असं नाही. गावागावानी आपण ह्या गावातून पुढच्या गावापर्यंत चलतच जाणार आहे. जवळपास 300 किलोमीटरपर्यंतचा हा प्रवास आपला या 10-15 दिवसाचा आपला राहणार आहे आणि 4 तारखेला त्याचा समारोप होणार आहे. तर सर्व पत्रकार बांधवांना आपली विनंती आहे, आपल्या सदिच्छा आपल्या शुभेच्छा हे सदैव आमच्या सोबत राहिलेले. भविष्यातल्याही काळामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा हे आपल्या सोबत राहावं ही विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला करतो. या प्रवासात आपण सर्वांनी साथ द्यावी आणि चांगल्या पद्धतीने जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जनतेच्या सेवा करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करू शकलो हे या अभियानाला आपण जी टॅगलाईन दिलेली आहे की बाबा जनसन्मान पदयात्रा विकासाची वारी. आपल्या सर्वांना माहिती आहे की विकासाची वारी म्हणजे हा शब्द कधी वापरतो आपण देवाला ज्यावेळेस दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस त्याला वारीचा शब्द वापरतो. आणि आज माझ्यासारखा कार्यकर्ता हा ज्यावेळेस विकासाची वारी म्हणतोय तर देव स्वरूपात असणाऱ्या जनतेचं दर्शन करायला चालतोय. त्याच्यासाठी ह्या यात्रेला आपण विकासाची वारी असा शब्द आपण वापरलेला आहे. ज्या जनता जनार्दनाने आपल्याला एवढ्या ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी ज्या मतदारसंघाने दिली आहे त्यांना देवरूपी समजून ही विकासाची वारी आपण करतोय. आणि विकासाची वारी जनतेच्या दारी हा त्याचा पुढचा शब्द आहे. जनतेच्या दारी म्हणजे आम्ही आपल्या दरवाजापर्यंत येऊन या सर्व माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहे. त्यामुळं एक अत्यंत चांगला एक सुरुवात आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. या प्रवासात आपण सर्वजण सोबत यावं ही एक विनंती. धन्यवाद. तुम्हाला काही या अनुषंगाने विचारायचं ते सोयाबीन आणि कापूसाबद्दल आपण बोलतो त्याचं का नाही. मागच्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादामुळं आपल्याला
जिल्ह्याच्या पातळीवर असेल किंवा राज्याच्या पातळीवर जी काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीमध्ये ज्या जे कामं आपण करू शकलो जनतेसाठी ते कामं जनतेच्या दारी घेऊन जाणारे जे विकासाची कामं असतील ही विकासाची वारी आहे आणि जनतेच्या दारी आहेत. त्याच्यामुळे विकास कामं आम्ही जे घेऊन कामं करू शकलो ते जनतेपर्यंत घेऊन जाणं सांगणं आणि पुढच्या कार्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेणं. जनतेमुळं आपला जो सन्मान महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला आहे तो सन्मान खऱ्या अर्थाने जनतेचा आहे आणि जनतेच्या सन्मानासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो आहे. त्यांचा आशीर्वाद घेणं निश्चितपणे ज्यांच्या आशीर्वादामुळं आपण उभा टाकलो आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हाच या पदयात्रेच्या मागचा मुद्दा. नाही, कधीही कोणी स्वतःहून सत्कार स्वागत हे स्वतः करत नसतो. त्या भागातल्या आपल्या लोकांची ती भावना असते, ती भावना तो आम्ही सत्कार म्हणून न घेता आम्ही त्याला आशीर्वाद म्हणून घेतो. एखाद्याने एखादा हार आपल्याला देतात, फुलाचा बुके देतात, त्याला आम्ही घेत असताना स्वीकारत असताना त्याला फार नम्रतेने आपण त्याला तो जनतेचा आशीर्वाद आहे असं समजून घेतो. मी आपल्या माध्यमातून परत सगळ्यांना मी विनंती कराल की हे मी आपला आशीर्वाद घ्यायलासाठी येतो आहे. कोणत्याही प्रकारचे स्वागत असतील सत्कार असतील हे आपण जेवढे टाळता यावं तेवढे सगळ्यांनी टाळावं. मी आपल्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत स्पष्ट करायचं की माझी जडणघडण झालेली ह्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. या मतदारसंघाने मला महाराष्ट्राच्या पातळीवर उभा केलेलं आहे. आज ह्या मतदारसंघातील लोकांची जनतेची ही इच्छा आहे निर्णय आणि मी आजपर्यंत जनतेच्या कोणत्याही मताच्या विरोधामध्ये गेलेलो नाही आहे. जनतेने जो आपल्याला निर्णय दिला आहे तो स्वीकारून आपण त्या ठिकाणी पुढं चालतो आहे आणि काही निर्णय असतात हे पक्षाचे असतात. भारतीय जनता पार्टी जे निर्णय त्या ठिकाणी अंतिम करत असतील त्या निर्णयाला आपण मान्य करून आपण पुढं जात असतो.